चालू काम क्रोधा नाही काम क्रोधा नाही काम क्रोधा आहे चालू काम क्रोधा नाही चालू तुम्हाला काम क्रोधा नाही चालू होते झाले समता होते झाले समता किसन महाराज पालखी सोहळा आज पंढरपूरला निघालेला आहे आणि या पालखी सोहळ्याचे दिंडी चालक आहेत ते गोरक्षनाथ घाडगे महाराज. आपण आज त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की किती वर्षापासून तुम्ही हा पालखी सोहळा सुरू केलेला आहे. त्याचबरोबर किसन महाराज यांच्याविषयी आपण थोडं त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. आज आपला पालखी सोहळा गोंदवली नगरीत मुक्कामासाठी आहे आणि आज आपली भेट आज या ठिकाणी होत आहे. कसं नियोजन असतं तुमचं किंवा किती वर्षापासून तुम्ही हा पालखी सोहळा सुरू केलेला आहे? होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी काय करावी साधने फळ अवघीची येणे. गेल्या 21 वर्षापासून या सातारा पंढरपूर रोडवरून आम्ही सर्वजण महाराजांचे सर्व अनुयायी सातारा जिल्हा असेल किंवा पंचक्रोशी असेल आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून महाराजांचे अनुयायी महाराजांच्या पादुका घेऊन पंढरपुराकडे पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला गेल्या 21 वर्षापासून जात आहेत. खऱ्या अर्थाने हा सोहळा प्रातस्मरणीय माझे वंदनीय गुरुदेव आदरणीय सुभाष महाराज घाडगे यांनी गेल्या 21 वर्षापूर्वी क्षेत्र कोळेवाडी येथून सुरू केला. खऱ्या अर्थाने सातारा भूमी जशी शिवांची भूमी आहे तशी सातारा भूमी ही संतांची सुद्धा भूमी आहे. या भूमीमध्ये अनेक संत होऊन गेले. आज पंढरीश पांडुरंगाच्या भेटीला फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून देशाच्या कानाकोपऱ्यातून सर्व संतांच्या पालख्या पंढरीश परमात्म्याच्या दर्शनाला या ठिकाणी येत आहेत. त्यापैकीच संत आमच्या या सातारा जिल्ह्यातील कोळेवाडी या नगरातील या गावातील एक संत अर्थात सेवासूर्य किसन महाराज घाडगे 1995ला त्यांचं वैकुंठगमन झालं. खऱ्या अर्थाने या पंचक्रोशीतील किंवा या जिल्ह्यातील एक अद्वितीय संत या विभागात होऊन गेले. वयाच्या 37व्या वर्षी आदरणीय वैकुंठवासी किसन महाराजांनी देह ठेवला. वयाच्या 37व्या वर्षी वैकुंठगमन झालं. आळंदी पंढरपूरच्या रस्त्याला आषाढी वारी संपन्न झाल्यानंतर आषाढी एकादशी झाल्यानंतर द्वादशीला वैकुंठवासी किसन महाराजांनी देह ठेवला आणि तदनंतर त्यांच्या पादुका त्यांचे वडील बंधू अर्थात त्यांचे बंधू छोटे बंधू माझे चुलते आणि माझे गुरुदेव सुभाष महाराज घाडगे यांनी हा दिंडी सोहळा सुरू केला आणि त्यांची वारी खंड पडू न देण्यासाठी आणि त्यांच्या सर्व अनुयायांना घेऊन प्रातस्मरणीय सुभाष महाराजांनी क्षेत्र कोळेवाडी येथून हा दिंडी सोहळा सुरू केला. हे 21वे वर्ष आहे. खूप आनंद वाटतोय. 12 महिन्याची ऊर्जा हा दिंडी सोहळा आम्हा वारकऱ्यांना देत असतो. आम्ही फक्त 8-10 दिवस वारीमध्ये चालत असतो पण 8-10 दिवसामध्ये जे आम्हाला मिळतं ते वर्षभर पुरतं. असा हा आषाढी वारीचा पालखी सोहळा आहे. जगातील एकमेव दैवत असं आहे की पांडुरंग परमात्मा विटेवरती उभा आहे आणि त्यांची नजर अर्थात देवाचे डोळे चरणाशी आहेत. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी वृत्ती हरी राहो. पांडुरंग परमात्मा त्याची नजर चरणाशी आहे. आता त्याचा अर्थ असा आहे की तिथे येणाऱ्या भक्तांकडे परमात्मा बघत आहे. तर देवाची अनेक रूपं आपण पाहिलेली आहेत पण पांडुरंगाचं असं एक रूप आहे की त्याची नजर भक्तांच्या डोक्याजवळ आहे. सतत आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी हा परमात्मा उभा आहे. विटेवरती हात ठेवलेले आहेत आणि भक्तावरती नजर आहे. लाखो वारकरी पंढरपूरला येत आहेत आणि आम्हा सर्वांवरती त्याचा आशीर्वाद आहे. संतांच्या सानिध्यामध्ये आम्ही इकडे जात आहोत आणि खूप आनंद वाटत आहे. काल परवा कोळेवाडी इथून दिंडीचा सोहळा संपन्न झाला सुरू झालेला. आज गोंदवलेकर महाराजांच्या दरबारामध्ये आज दिंडी या ठिकाणी मुक्कामी आहे. नक्कीच आम्हा सर्वांना खूप खूप आनंद होत आहे. रामकृष्ण. किती दिवसाचा हा म्हणजे तुमचा कार्यक्रम असतो? काल क्षेत्र कोळेवाडी दिंडी निघाली. सेवासूर्य आश्रमावरती दिंडी काल विसाव्याला होती. सकाळी आम्ही निघालो. आज गोंदवलेला विसाव्याला आहेत. उद्या वयानीच्या झाडीमध्ये विरोबा मंदिरामध्ये दिंडीचा
मुक्काम आहे. तदनंतर दुर्दैवाला, त्याच्यानंतर पिलीव, त्याच्यानंतर भाळवणीच्या पुढे दोंडेवाडी, नंतर वाखरी आणि आमचं आराध्य दैवत पांडुरंगाच्या दरबारामध्ये 5 तारखेला संध्याकाळी आम्ही पोहोचत आहोत. धन्यवाद. भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज की जय. सर्व संतान की महाराज की जय. चला. मान तालुक्यातील पिंगळी खुर्द या ठिकाणी आलेलो आहे. आपल्याला दृश्य पाहावयास मिळत आहे ते किसन महाराज पालखी सोहळ्याचं. ही पालखी पंढरपूरला निघालेली आहे. खरं तर आता आपण संवाद साधणार आहोत की या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. नाव काय तुमचं? मी डॉक्टर अंबादास कदम, संजीवनी हॉस्पिटल पुसेगाव. तुमचं नाव काय? मी सौ संजीवनी अंबादास कदम, संजीवनी हॉस्पिटल पुसेगाव. बरं, आज तुम्ही एवढ्या वेळेत वेळ काढून पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेला आहात डॉक्टर साहेब, कारण काय? पालखी सोहळा हा संपूर्ण महाराष्ट्राचा म्हणजे वैष्णवांचा मेळावा आहे. या मेळाव्यामध्ये प्रत्येकाने यावं असं एक स्वप्न असतं, पण वैद्यकीय व्यवसायामुळे वेळ मिळत नाही. आज वेळ काढून या वेळेला आलेलो आहे आणि या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होण्याचं जे भाग्य लाभलेलं आहे ते खरंच खूप मोठं आहे. गाडगे महाराज आमचे मित्र पूर्वीपासूनचे आमचे आहेत, आज आता आपल्या ह्याच्यात नाही आहेत, पण त्यांच्या वारसांनी हा पुढं सोहळा चालवलेला आहे आणि खूप छान आणि शिस्त पद्धतीनं असा हा पालखी सोहळा चाललेला आहे. तुम्ही काय सांगताल? आज आपण सगळेजण ह्या पालखी सोहळ्यामध्ये चालत आहोत आणि आपल्या महाराजांच्या पाठीमागं आज हे कार्य त्यांची मनीषा आणि चिरंजीव आणि पुतणे हे तिघजण एवढ्या अप्रतिम कार्य करत आहेत की आज पालखी न्यायची म्हणजे आज एका महिलेनी पालखी न्यायची म्हणजे जोक नाहीये. मनीषासारखं कार्य आणि मनीषाच्या पाठीमागं खंबीरपणे उभे असणारा नानी आणि आपल्या महाराजांचे जे सर्व जे त्यांचे सहकारी
सहकार्याशिवाय पालखी होत नाही आणि सहकार्यांनी अशीच महाराजांना आणि जशी साथ दिली तसं पाठीमागं नानींना साथ द्यावी हीच मी परमेश्वराचरणी प्रार्थना करते आणि पुढच्या वर्षी आम्ही दोघंही असंच ह्या दिंडीमध्ये पंढरपुरापर्यंत चालत यावं ही अपेक्षा मी पंढरपुराच्या पायी करते. धन्यवाद.